इचलकरंजी शहर हे सर्वसाधारण 4 लाख लोकसंख्येचं शहर असून सध्या या शहराला पंचगंगा आणि कृष्णा नदीतून पाणीपुरवठा केला जातोय। अलीकडील काळात नद्यांचं प्रदूषण फार मोठ्या प्रमाणात होत असून पंचगंगा नदी ही देशातल्या प्रमुख प्रदूषित नद्यांमध्ये गणली जाते। सध्या या शहराला कधी 2 दिवसांनी तर कधी 4 दिवसांनी तर कधी 8 दिवसांनी पाणीपुरवठा होत असतो। अनेक वेळा पाईप गळतीचे प्रकार घडतात, त्यामुळे महिलांना फार त्रास होतो। तसंच सध्या जे पाणी मिळतंय ते पूर्णतः अशुद्ध आणि प्रदूषित असं मिळतंय। या प्रदूषित पाण्यामुळे आत्तापर्यंत शहरातील 42 नागरिकांना कावीळ होऊन प्राण गमवावे लागलेत। त्यामुळे इचलकरंजी शहराला शुद्ध पिण्याचं पाणी मिळावं यासाठी राज्य सरकारनं सुळकूड पाणी योजनेला जून 2020 मध्ये मंजुरी दिली। ही योजना आता अंमलबजावणीच्या अंतिम टप्प्यावर आहे। या योजनेतून इचलकरंजीला पाणी दिल्यास कुणाचंही नुकसान होणार नाही, त्यामुळे सुळकूड पाणी योजनेची अंमलबजावणी झालीच पाहिजे अशी मागणी करत आम्ही सामाजिक महिला कार्यकर्त्या आणि आम्ही सावित्रीच्या लेकी ग्रुपच्या वतीनं महात्मा गांधी पुतळ्याजवळ येत्या सोमवारपासून आमरण उपोषण करण्यात येणार आहे। या मागणीचं निवेदन त्यांनी प्रांताधिकारी मौसमी चौगुले यांना दिलं। यावेळी सावित्री हजारे, शोभा इंगळे, ज्योत्स्ना मलाबादे, मनीषा माणगावकर, स्वाती कदम, प्रीती रवंदे यांच्यासह महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या।